नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मित्रांनो, मला याची पूर्वपीठिका देखील आपल्याला सांगू इच्छितो. 9 ते 14 मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला की ज्यावेळेला मी खासदार होतो. त्यावेळेला इथे देखील पहिल्या बैठक इथे देखील संघटनेमध्ये एक बैठक घेतली होती गेस्ट हाऊसला, आणि त्या बैठकीला मी या देशाचे रेल्वे मंत्री मुनी आपण जे साईबाबांचे सेवेकरी होते त्यांना सुद्धा घेऊन आलो आणि आढळराव पाटील खासदार आम्ही जी आयोजित केलेली बैठक होती आणि आपल्या इथले काही प्रतिनिधी होते, काही ग्रामस्थ होते, आपल्या भागातले लोक काही प्रतिनिधी होते. त्याला सविस्तर आपण या प्रकल्पावर चर्चा केली आणि त्यावेळेला रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी होते आणि हा प्रोजेक्ट मंजूर करून घेण्यासाठी जी धडपड आम्ही केली ती आम्हालाच पाहिजे. आम्ही केली म्हणजे मतदारसंघासाठी केली आणि तो प्रकल्प आपल्या सर्वांच्या कृपेने बाबांच्या आशीर्वादातून मंजूर झाला. ही गोष्ट आहे 2012ची. त्यावेळेला ममता बॅनर्जी ह्या लोकसभेमध्ये रेल्वे मंत्री होत्या, ज्या आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. आणि पहिल्यांदा मग त्यावेळेला जो आंदोलन केला आम्ही चेंबर्समध्ये जाऊन मुनी आपणच्या तो क्षणी मी काही विसरलेलो नाही. त्यानंतर ते सर्व त्या बुकलेट्स त्यावेळेचे बदलती बुकलेट्समध्ये ते सर्व याचे रेल्वे स्टेशन काही घेतले होते, कोणकोणते प्रकल्प घेतले होते, त्यावेळेचे सर्व कार्यपद्धती आता सरकारने बदललेले आहे. तर आता तो हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर 14 नंतर मला तुझ्यावेळेस पाय उतार व्हावं लागले. 14 ते 24 पर्यंत आपल्या सर्वांच्या प्रकल्प खासदार झाला. मी नाही त्याचं हा प्रकल्प मंजूर झाला, त्याचं अधिग्रहण सुरू झालं जमिनीचं आणि जमिनीचा अधिग्रहण झालं, सर्व मार्ग सुरळीत चालला होता की हा प्रोजेक्ट आता कार्यान्वित झालेला आहे. मी पण माझ्या दिल्लीच्या वेगवेगळ्या कामाने मी जरी खासदार नव्हतो, माझे खासदार वेगवेगळ्या मतदारसंघाच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये मी जायचो. महिन्यातून 2 चक्र असायचं आणि माझ्या आपल्या मतदारसंघातल्या इतर प्रश्न त्यासाठी मी माझी भूमिका मी मांडायचो. परंतु घडलं असं की फडणवीस साहेब नाशिकला एका कार्यक्रमासाठी आले. राज्याचे त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि तिथं त्यांनी ते अनाऊन्स केलं की हा लोहमार्ग बदललेला आहे आणि हा लोहमार्ग बदलून वाया शिर्डी मार्फत नेलेला आहे. ही बातमी जेव्हा मी त्या पुढे ऐकली त्यावेळेला मला वाटतं मी त्यावेळेला शिवसेनेमध्येच माझं नुकतं गेलो होतो. तिथे जाऊन हा मुद्दा लोकसभेत उचलण्यासाठी मुद्दा जायला पत्र दिलं होतं, त्या खासदाराशी पण बोललो होतो. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना एक पत्र गेलं होतं, त्या पत्राच्या कॉपीज माझ्याजवळ आहे. पहिला आवाज मी त्यावेळेला ही गोष्ट आहे ती बातमी पण आहे याच्यामध्ये दाखवली कोणती म्हणजे नाशिकच्या कुडाळची बातमी. नाशिकमध्ये रेल्वे आता शिर्डी मार्गे उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांची बातमी पुढे ही बातमी आहे. आज जुलै 2020 तेव्हा याची अनाउन्समेंट आदरणीय फडणवीस साहेबांनी नाशिकमध्ये केलेली आहे त्या क्रांतीच्या कार्यक्रमासाठी. बातम्या पण आपल्याजवळ आहे. याच्यानंतर त्यावेळेला मी लागेच त्यावेळेला हे बघा की त्यानंतर माझं पत्र आहे उद्धव साहेबांना 14/2/24 त्याच्या विषय हा प्रश्न म्हणजे 24चा प्रश्न खासदार नसताना
खासदार महोदय इलेक्शन चालू तो म्हणजे नाही का प्रस्तावित नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग संगमनेर व अकोलेवरून बदलण्यात येत असल्याबद्दल त्याकडे बसले आणि विषय देण्यात आलेला होता. दैनिक पुढारीयुक्त 11/2/24 एप्रिल 2024 19 फेब्रुवारी 2024 नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग संगमनेर व अकोले रेल्वे स्टेशन भाग प्रस्तावित नकाशा सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये केलं होतं मेन्शन आणि ते उद्धव झाल्यावर दिल्लीमार्फत खासदार मांडण्याचा माझा त्याचा प्रयत्न ही तुम्हाला मी खासदार होण्यापूर्वीची पूर्वपीठिका सांगितली म्हणजे त्याबद्दल मी म्हणजे खासदार असेल तर केलेले प्रयत्न तुम्हाला मी सांगितले खासदार नसताना मी केलेले प्रयत्न मी तुम्हाला सांगितले. आता मी तुमच्या सर्व कृपा आशीर्वादानं संदर्भात आपल्याच्या कृपा आशीर्वादाने खासदार झालो आणि खासदार झाल्यानंतर सर्वांचे झालं मतदारसंघातल्या तर पहिल्यांदा जो मी प्रश्न लोकसभेमध्ये मांडला रेल्वेच्या संबंधात अनेक वेळा मांडला पण तो माझा प्रश्न आला अनेक वेळा मी त्या संबंधाच्या चर्चा पण केल्या. त्या वैष्णव साहेबांना मी अनेक वेळा भेटलो ते रेल्वेचे होते ते दोन्ही राज्यमंत्री माझे मित्र आहेत. आज जे आहे दोन्ही राज्यमंत्री मित्र आहेत. त्यानंतर या सगळ्यांचे तुम्हाला मी हे देतो. नंतर हा 20/8/25 ऑगस्टला आलेला प्रश्न हा तारीख याच्यावर चर्चा झालेली आहे त्याचं डिबेट झालेलं आहे. ते पण कसं आहे का ते तुम्हाला त्याच्या कॉपीज पण देतो आणि या प्रश्नावर जे विश्लेषण केलेलं आहे ते पण तुम्हाला मी थोडक्यात ऐकवतो. कृपा आपण पहिल्यांदा आपण प्रश्न ऐकतो ते विश्लेषण पण आपल्याला येते ते पहिले हेच आपण जे चर्चा केलेली साईं बाबा की जो भूमि है उस कॉन्स्टिट्यूंसी से मैं आया हूँ. कॉन्स्टिट्यूंसी के अगल बगल और कॉन्स्टिट्यूंसी में रेल के बहुत कुछ ऐसे प्रॉब्लम्स हैं. जैसे एक बड़ा प्रॉब्लम तो यह है कि ब्रिटिश काल में 104 years बैक एक रेल रूट मंजूर किया था जिसका नाम है देवासा टू बीड परली. ये रूट की जमीन में गवर्नमेंट ने उस वक्त अधिग्रहण की है और उसके बारे में मैंने बहुत बार लिखा भी है रेल मंत्री को लिखा है साहब को लिखा है. तो मैं चाहूँगा कि ये जो रेल मार्ग 5 जिले के लिए उपयुक्त रहेगा इसकी तुरंत मंजूरी दी जाए ऐसी नाम डिमांड में यहाँ रखता हूँ. दूसरी महाराष्ट्र में घरे कॉन्स्टिट्यूंसी के बाद नासिक पुणे रेल मार्ग मंजूर हुआ है और वो 2014 में मंजूर हुआ है. आज तक उसका भूमि का अधिग्रहण भी हुआ है लेकिन राज्य सरकार ने दूसरा देने का भी कबूल किया है. वो लोग मार्ग अभी उसमें जो कुछ बदल करने की सोच महाराष्ट्र सरकार से हो रही है जैसे वो रोड मार्ग अलग से लिया जाए. तो मैं विनती करता हूँ आपके माध्यम से मंत्री को कि ये लोग मार्ग न बदल से नासिक पुणे किया जाए. ये डिमांड मैं आपके सामने रखता हूँ. दूसरी बात जो हमारे डिस्ट्रिक्ट सिटी जो स्थल है जितना स्थल है वैसे पंढरपुर है वो पंढरपुर और सिटी की जोड़ने वाली जो एक्सप्रेस सुविधा है सही भुगतान के लिए उसकी भी सुविधा की जाए. जो सर्व रेल्वेचे प्रश्न डिस्कशन झाला त्याच्यावर बाकीचे पण मतदारसंघाचे जेवढे विषय तेवढे सगळे उठवलेले आहेत म्हणजे मांडलेले आहे. आता त्याच्या संबंधाचं जे विश्लेषण आहे तर ते विश्लेषण याच्यावर महत्त्वाच्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प आणि त्याबद्दल लोकसभेत झालेली चर्चा. नमस्कार. आणि ही चर्चा एका विशिष्ट प्रश्नाभोवती केंद्रित आहे जो संसदेत विचारला गेला होता. अगदी 20 ऑगस्ट 2025 ची गोष्ट आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भाऊसाहेब वागचौरे यांनी हा प्रश्न विचारला होता. बरोबर. हा तारांकित प्रश्न होता क्रमांक 182. म्हणजे यावर सभागृहात तोंडी उत्तर अपेक्षित होतं आणि पुरवणी प्रश्न विचारायची संधीही होती. त्यामुळे
त्यामुळे याचं महत्व जास्त आहे. आणि नेमकं काय प्रश्न होता खासदार वाकचौरे यांचा? कुठल्या मार्गांबद्दल होता? त्यांचा प्रश्न मुख्यत्वे 3 नवीन रेल्वे मार्गांबद्दल होता. एक म्हणजे नाशिक ते पुणे, दुसरा मनमाड ते शहापूर पण अकोले मार्गे, अकोले मार्गे. हा, आणि तिसरा मार्ग होता बेलापूर ते परळी वैजनाथ, तो नेवासा मार्गे. या तिन्ही मार्गांचं सध्या काय स्टेटस आहे, सर्वेक्षण कुठवर आलंय, सरकारच्या काय योजना आहेत, हे त्यांनी विचारलं होतं. म्हणजे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अत्यंत कळीचे मार्ग आहेत हे सगळे. नक्कीच. तर आजची आपली ही चर्चा पूर्णपणे खासदार वाकचौरे यांनी विचारलेल्या याच प्रश्नावर आणि त्याला रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत जे अधिकृत उत्तर दिलं त्यावरच आधारित असणार आहे. आपण फक्त त्या अधिकृत माहितीचं विश्लेषण करणार आहोत. बरोबर. आपला उद्देश हा आहे की या उत्तरातून काय समजतंय, सरकार काय करतंय, काय अडचणी आहेत आणि यातून आपल्याला रेल्वे विकासाच्या मोठ्या चित्राबद्दल काय कळतंय. आणि अर्थातच खासदारांनी हे मुद्दे उचलून धरले हे त्यांच्या मतदारसंघासाठी आणि राज्यासाठी किती महत्वाचं आहे हेही यातून दिसतं. अगदी. चला तर मग सुरुवात करूया खासदार वाकचौरे यांच्या प्रश्नातल्या पहिल्या मुद्द्याने, नाशिक पुणे रेल्वे जोडणी. मला वाटतं हा खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हो, नक्कीच. ही 2 महत्वाची शहरं आहेत, पण थेट रेल्वे जोडणीचा अभाव नेहमीच बोलला जातो. बरोबर. तर यावर सरकार काय म्हणते, उत्तरात काय पावलं उचलली आहेत? सरकारनं यावर एक काय म्हणतात त्याला एकात्मिक दृष्टिकोन ठेवलेला दिसतोय. म्हणजे एका फटक्यात नाशिक पुणे नाही तर टप्प्याटप्प्यांमध्ये काम विभागलेलं असं आहे. काय, कोणते टप्पे आहेत? बघा, उत्तरात 4 भाग दिसतात. पहिलं नाशिक ते साईनगर शिर्डी, हा साधारण 82 किलोमीटरचा नवीन दुहेरी मार्ग. याचा DPR म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करायचं काम हाती घेतलंय. ओके, नवीन मार्ग आहे हा. हो. मग दुसरा टप्पा साईनगर शिर्डी ते कुंटांबा, हा छोटा 17 किलोमीटरचा भाग आहे. इथे दुहेरीकरण करायचंय. म्हणजे आहे त्या मार्गाला दुसरी लाईन जोडायची. बरोबर. तिसरा भाग कुंटांबा ते अहमदनगर म्हणजे आताचं अहिल्यानगर, हा 77 किलोमीटरचा पट्टा, याचंही दुहेरीकरण. आणि चौथा शेवटचा टप्पा म्हणजे अहिल्यानगर ते पुणे, हा सुमारे 125 किलोमीटरचा नवीन दुहेरी मार्ग, याचाही DPR तयार करण्याचं काम सुरू आहे. म्हणजे बऱ्यापैकी मोठा पसारा आहे हा. काही ठिकाणी नवीन मार्ग, काही ठिकाणी दुहेरीकरण. या सगळ्यासाठी सर्वेक्षण झाली आहेत का? काय स्थिती आहे त्यांची? सर्वेक्षणांचं प्रत्यक्ष काम पूर्ण झालंय आणि त्यांचे DPR सुद्धा तयार आहे. अच्छा. पण ते चांगली गोष्ट आहे. हो, चांगली गोष्ट आहे, पण इथे एक पण आहे, जी गोष्ट मोठ्या प्रकल्पांना नेहमी लागू होते. कुठली गोष्ट? मंजुरीची प्रक्रिया. अगदी बरोबर. DPR तयार होणं ही फक्त पहिली पायरी झाली. यानंतर खरी कसोटी सुरू होते. म्हणजे या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी एक मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. राज्य सरकारांशी बोलावं लागतं, कारण जमिनीचा प्रश्न असतो. स्थानिक परवानग्या लागतात. हो, ते तर आहेच. शिवाय केंद्रात नीती आयोग आहे, अर्थ मंत्रालय आहे. या सगळ्यांकडून हिरवा कंदील मिळवावा लागतो. आणि रेल्वे मंत्रालयाने तर हे मान्य केले की ही प्रक्रिया सतत चालणारी आणि डायनामिक आहे. म्हणजे वेळ लागू शकतो. म्हणूनच त्यांनी म्हटलंय की यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा देता येत नाही. हे ऐकून थोडी निराशा होते खरी. म्हणजे आपल्या भागातील प्रकल्प कधी पूर्ण होणार याचं उत्तर नाही मिळत पटकन. पण थांबा, नाशिक पुणे बद्दल उत्तरात अजून एका मार्गाचा उल्लेख आहे ना, तो पर्यायी मार्ग जो संगमनेर जवळून जातो. हो हो, आहे ना उल्लेख. आणि इथेच गोष्ट थोडी रंजक आणि वेगळीच आहे. काय झालंय तिथे? तर झालं असं की या पर्यायी मार्गाचा DPR MRIDC ने तयार केला होता, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. अच्छा, ती राज्य सरकार आणि रेल्वेची जॉईंट कंपनी आहे ना? बरोबर. 50-50% भागीदारी आहे दोघांची. राज्यातले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच ती बनवली आहे. मग त्यांनी बनवलेल्या DPRचं काय झालं? काय अडचण आली? अडचण आली आणि ती खूप अनपेक्षित होती. हा जो पर्यायी मार्ग होता तो पुण्याजवळच्या नारायणगाव परिसरातून जात होता. नारायणगाव? तिथे तर ती मोठी रेडिओ दुर्बीण आहे ना, GMRT. अगदी. जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप, जगातली एक अत्यंत महत्वाची वैज्ञानिक संस्था आहे ती. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र म्हणजे NCRA पुणे यांनी ती उभारली आहे. हो, प्रचंड संवेदनशील उपकरण आहे ते. नेमके. आणि गंमत म्हणजे उत्तरात म्हटलंय की तब्बल 31 देशांचे शास्त्रज्ञ तिथे संशोधनासाठी येतात. तर अणुऊर्जा विभाग ज्यांच्या अंतर्गत NCRA येतं त्यांनी रेल्वे मंत्रालयाला कळवलं. काय कळवलं? त्यांनी
त्यांनी सांगितलं की हा जो तुम्ही रेल्वे मार्ग प्रस्तावित करत आहात तो जीएमआरटीच्या इतक्या जवळून जातोय की त्याच्या कामात अडथळा येऊ शकतो, म्हणजे रेडिओ सिग्नल मध्ये हस्तक्षेप होऊ शकतो आणि त्याचा वैज्ञानिक निरीक्षणांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. अरे बापरे, म्हणजे रेल्वेच्या विजेमुळे किंवा कंपनांमुळे दुर्बिणीचं काम बिघडू शकतं? हो, संभाव्य हस्तक्षेप आणि हानिकारक परिणाम असा स्पष्ट उल्लेख आहे उत्तरात. कारण काहीही असो पण परिणाम गंभीर होऊ शकला असता. मग काय केलं सरकारने? पर्याय नाही म्हणजे स्वीकारणे योग्य नाही असं ठरवलं. म्हणजे तो पर्यायी मार्ग आता होणार नाही? त्या डीपीआर नुसार तरी नाही, कारण जीएमआरटीला धोका होता ना. यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो खरं तर. विकास हवा आहे, पायाभूत सुविधा हव्या आहेत, पण त्याच वेळी अशा महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्था किंवा पर्यावरण यांचं संरक्षण कसं करायचं, हा समतोल साधणं किती अवघड आहे. अगदी, हा संघर्ष नेहमीच असतो. विकास विरुद्ध संरक्षण नाही, पण विकासाबरोबर संरक्षण कसं साधायचं हा मुद्दा आहे. जीएमआरटी प्रकरणात वैज्ञानिक संस्थेचं महत्व इतकं मोठं होतं की मार्ग बदलावा लागला. यावरून हेही कळतं की नियोजनाच्या टप्प्यातच अशा गोष्टींचा विचार व्हायला हवा. बरोबर. सुरुवातीला जर हे लक्षात आलं असतं तर कदाचित वेगळा मार्ग आधीच निवडता आला असता. हेच बरोबर खरंय. आहे. चला आता खासदार वाकचौरे यांच्या प्रश्नाच्या दुसऱ्या भागाकडे जाऊ. मनमाड ते शहापूर, पण त्यांनी अकोले मार्गे असं म्हटलं होतं ना? हो, ते म्हणतात की शहापूर हे ठिकाण सध्याच्या आसनगाव स्टेशन पासून फक्त 2.5 किलोमीटरवर आहे आणि आसनगाव हे मुंबई मनमाड या अत्यंत व्यस्त मार्गावर आहे. म्हणजे ते असं सुचवत आहेत का की नवीन मार्गाऐवजी आसनगाव मार्गेच कनेक्टिव्हिटी आहे? हो, तसाच सूर दिसतोय. म्हणजे थेट मनमाड शहापूर असा अकोले मार्गे नवीन मार्ग करण्याऐवजी त्यांनी सध्याच्याच कॉरिडॉरची म्हणजे मुंबई मार्गाची क्षमता वाढवण्यावर भर दिलाय. कसं काय करणार आहेत? त्यासाठी 3 सर्वेक्षणांचा उल्लेख आहे ज्यांचे डीपीआर बनवायचे आहेत. एक म्हणजे मनमाड ते इगतपुरी 3री आणि 4थी लाईन टाकणे, 124 किलोमीटरचं काम. म्हणजे अजून 2 लाईन्स. हो, मग इगतपुरी ते कसारा 4थी आणि 5वी लाईन हा 16 किलोमीटरचा भाग आणि तिसरं कसारा ते आसनगाव 4थी लाईन हे 35 किलोमीटर. म्हणजे आहे त्या मार्गावरच्या लाईन वाढवून क्षमता वाढवायची योजना दिसते. बरोबर. पण इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, खासदार वाकचौरे यांनी स्पष्टपणे अकोले मार्गे विचारलं होतं. कदाचित तो वेगळा मार्ग असेल त्यांच्या डोक्यात, पण उत्तरात किंवा मागणीनुसार एखादा विशिष्ट नवीन मार्ग सुचवतात जसं अकोले मार्गे. पण रेल्वे प्रशासन अनेकदा उपलब्ध मार्ग, तिथला ताण, खर्च, व्यवहार्यता हे सगळं बघून सध्याच्याच नेटवर्क मध्ये सुधारणा करण्याला प्राधान्य देतं. म्हणजे आहे ती व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर असतो. असू शकतो. कदाचित अकोले मार्गे मार्ग व्यवहार्य नसेल किंवा कमी प्राधान्याचा असेल, म्हणून मग आहे त्या मनमाड मुंबई मार्गावरच आसनगावपर्यंत क्षमता वाढवायचा निर्णय घेतला असेल. उत्तरात हे थेट लिहिलेलं नाही, पण असा अंदाज बांधता येतो. हे महत्वाचं निरीक्षण आहे. आता तिसरा मुद्दा घेऊया. बेलापूर मार्गे नेवासा ते परळी वैजनाथ हा मराठवाड्यासाठी महत्वाचा मार्ग ठरू शकेल. अशी विनंती मी या ठिकाणी ठेवतो. आणि हा जो प्रकल्प होतो, केंद्र सरकारचं बजेट असतं पण राज्य सरकारचं त्याच्यावर हिस्सा असतो. राज्य सरकारने देखील इन्व्हॉल्वमेंट असते, राज्य सरकारला विचारलं जातं. माझी विनंती राहील, इथले आमदार सत्यजित तांबे आहेत विधान परिषदेचे, इथले आमदार आहेत अमोल खताळ, अकोल्याचे आमदार आहेत लहानते, त्या सगळ्यांनी ठिकाणी आता विधानसभेचं अधिवेशन चालूच आहे, ठिकाणी फडणवीस साहेबांना भेटावं आणि हाच मुद्दा मांडावा की हा जो रूट आहे हा रूट बाजूला घेऊन हा प्रकल्प सुरू करावा अशी त्यांनी मागणी ठेवावी. त्यांनी करावी. फडणवीस साहेबांना सांगितलं, फडणवीस साहेबांनी तर मागितलं, साहेबांना सांगितलं, कारण ते सुद्धा होईल. आमचे प्रयत्न चालूच आहे, ते तर करणारच आहे, केलेलंच आहे. आणि म्हणून याच्यामध्ये हा खऱ्या अर्थानं अकोल्याच्या आणि संघटनेच्या अत्यंत भवितव्याच्या उन्नतीसाठी, बाजारपेठेसाठी, व्यापाऱ्यांसाठी, शाळकऱ्यांसाठी, घेऊन जाणाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी सर्व स्तरावर हा विषय आपल्या देशात अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सर्वव्यापक असा विषय आहे. प्रामुख्यानं आपली बाजारपेठ आणखी वाढणार आहे. आजपर्यंत जिथे जिथे दळणवळणाची स्थानं उभारली गेली किंवा नवीन बायपास झाले, नवीन हायवे झाले, ती ठिकाणं सर्व
जगासमोर देशासमोर आज उद्याला आली आहे. आणि म्हणून आज आपला कसा असलेला आज जरी दिसला तसा गळमानाच्या दृष्टीनं हा भाग आपला अविकसित आहे. आणि म्हणून याची ही प्रक्रिया जी चालेल थांबवता येणार नाही. मला माहिती करता सांगतो की हा पुणे आणि सिन्नर जो मार्ग झाला केंद्र सरकारने नॅशनल हायवे तो देखील आपण त्याच वेळेला करून घेतलेला आहे. त्यावेळेला मी तुम्हाला दोन गोष्टी फक्त सगळं विचारायचं सांगू इच्छितो की हा पूल जो होता जो पूल त्यावेळेला ब्रिटिश काय ब्रिटिशांचा आपल्याला तो तोडून टाकला. पण त्याला माझं आम्ही शिक्षण आम्ही गेलो त्या आधी यांना बोलून घेतलं तो पुलाला नवीन पूल करा. आज ते दोन्ही पूल आपल्या वाहतुकीसाठी उभं आहे. तुम्हाला सांगतो बायपासला देखील अटॅचमेंट ठेवली नव्हती संगमनेरसाठी. ते अटॅचमेंट व्हावे हा बायपास व्हावा हाही तर आपण सर्वांनीच मिळून प्रयत्न केलेला आहे. आणि तर हा जो भाग आहे हे त्यासाठी सांगतो की आपल्या भागाच्या विकासासाठी मी प्रशासनामध्ये राहिला असल्यामुळे मला माहिती आहे की काय काय करणं गरजेचं आहे. आणि म्हणून रेल्वे असेल रस्ते असेल आपल्या शेतीचे प्रश्न असतील मी 5 गोष्टीवर लक्ष ठेवलं होतं मागच्या काळामध्ये. कोणत्या काळात गेलं की मला 5 प्रश्न विचारायचे जनता. एक प्यायच्या पाण्याचं, दुसरा शेतीच्या पाण्याचं, तिसरा रिकाम्या हाताला कामाचं, चौथं लाईट, 5वं रस्ता आणि 6वं म्हणजे या रस्ता पाणी वीज या विषयावर लोक आता बाकीच्या दृष्टीनं फार कळत ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं फार म्हणजे सतू काही एवढं नव्हतं. याच्यावर मी पूर्ण मी माझी लोकसभा ठेवली. आज देखील हेच प्रश्न बर्निंग आहे. या दृष्टीनं माझे मी त्याला जी लोकसभा बिलं मांडली की शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे. तर जे खाजगी बिल मांडलं तशी परिणिती सरकारने या आपल्या याच्यामध्ये केली. एप्रिल मोबदला देण्यामध्ये भाव बदललं. या देशामध्ये वीज मोफत आहे असा त्यावेळेचा माझा खाजगी बिल आहे. आजही त्याच्या पाठीशी आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांना वीज मोफतच दिली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. हे मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. हां आणि याच्या सगळ्या गोष्टी ज्या काही बातम्या आहेत काही जेवढी तात्काळ मला उपलब्ध झालेली सगळं आहे. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की या दृष्टीनं आपण सर्वांनी अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की हा ऑगस्ट 25 हा प्रश्न विचारला आणि त्याचं आपण म्हणजे या पद्धतीनं मी हे मान्य करतो की कम्युनिकेशन सुरुवातीलाच मी माझ्या प्रस्तावासाठी कम्युनिकेशन गॅप आहेच. तो काय मी नाकारू शकत नाही. आणि मी खरं सांगू प्रसिद्धी सोशल मीडियामध्ये पूर्णपणे बॅकला आहे. मी रोज प्रचंड काही करत असतो. माझ्या रोज एक दिवसाची 1-2 बातम्या होऊ शकते एवढं काम माझं दिल्लीत असतं लोकसभेच्या मतदारसंघामध्ये असतं आणि माझी धावपळ सतत चालू होते. परंतु सोशल मीडिया करायला आणि बातम्या द्यायला आणि छापून आणायला मी मात्र कमी पडलेला आहे. तर फक्त माझं हलचे कामच असतं. आणि कारण बंदे साहेब म्हणले त्याप्रमाणे या पुढच्या कालखंडामध्ये हे कम्युनिकेशन गॅप आपण भरून काढू. मी अनेक इथंबद्दल काही मित्र त्यांना म्हटलं अरे मला मदत करा कमी आता ते तुम्ही बरोबर किती वेळा बोललेलं आपले सागरला ते उंच खडकलं आहे त्याच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यांना मी 10 ते 20 वेळा बोललेले. ते सांगते की मला मिळायला मदत करा याला मदत करा. ते करतात विचार त्यांच्या बद्दल. परंतु आता तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मला या निमित्तानं मदत करा. विरोधकांचा आरोप आहे तुमच्यावर का तुम्ही संगमनेर पुणे नाशिक या रेल्वेसाठी मूग गिळून आहे. तर काय भूमिका आहे तुमची त्या निमित्ताने? विरोधकांना जे बोलायचं ते बोलू द्या. पण मी आता ज्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला देखील लक्षात आलं आहे. माझ्याकडे सुख असेल तर मला तशी सांगा. पुढे मी मूग ठेवून बसलेला आहे गिळून बसलेला आहे ते सांगा. मी ते मान्य करेन. पण माझ्या माहितीप्रमाणे आता जे सांगितलं त्यात तुमचं समाधान झालेलंच असेल ते समाधान तुम्ही त्यांना सांगा. तुमची काय भूमिका आहे मग? माझी भूमिका काय मी
ज्याला कोणाला जे काय बोलायचं ते बोलू देत. माझं काम मी चालू राहील, प्रामाणिकपणे चालू राहील. माझं जे हेतू म्हणजे कोणता हेतू ठेवलं काम आहे. संगमनेर रेल्वेसाठी काय भूमिका आहे आपली मग? नाही, संगमनेर व्हायला पाहिजे का नाही? रेल्वेवर आले मी सांगितलं ना, म्हणजे हा डायव्हर्सेट करून हा प्रकल्प झाला पाहिजे. मग यासाठी जी भूमिका जनता घेईल त्या जनतेवर मी आहेच. त्यासाठी तुम्हाला एक मुद्दा मी सांगतो या दिवशी की बेलापूर ब्राह्मणवाडा यांनी दिंडी काढली याच विषयावर मी खासदार नसताना, आणि ती दिंडी त्यांनी अकोल्यामध्ये पूर्णपणे अनेक गावामध्ये नेली. त्या दिंडीमध्ये मी पण काही ठिकाणी सहभागी झालो आणि त्यांनी एक जे निवेदन केलं होतं त्यावेळेला, ही गोष्ट आहे 5-7 वर्षापूर्वी. त्यामध्ये मी सांगितलं तुमच्या आंदोलनामध्ये मी आहे, सहभागी आहे, आणि त्यांनी जे तुम्हाला निवेदन दिलं ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचवायचं देखील मी करायला काम करतो. तेव्हा संगमनेरची अकोल्याची जी मंडळी भूमिका घेतली त्या भूमिकेवरच असणार आहे. हा प्रकल्प झालाच पाहिजे या मताशी मी सहमत राहणार आहे. त्यामध्ये राजकारणात आल्याची काहीच गरज नाही. सर्वजण आपण सर्वपक्षीय खऱ्या अर्थानं आपल्या जनतेचा प्रश्न आहे. हा प्रकारचा व्यक्तिगत प्रश्न नाही, तर राजकारणाचा प्रश्न नाही. कोणाला मोठं कोणाला छोटं करण्याचा प्रश्न नाही. म्हणून मी म्हटलं तिने आमदारांनी जावं आणि मुख्यमंत्री आत्ताचे फडणवीस यांना आग्रह करावा, त्यांनी प्रयत्न करावे, आणि त्यांनी आम्ही केंद्रातून प्रयत्न करतो. माझ्याबरोबर ठिकाणचे खासदार आहेत त्यांना घेतो, बाकीचे घेतो. आम्ही ती भूमिका तिथून लढू, तुम्ही तिथून लढा असं म्हणून हा प्रश्न आहे. त्यांचा हातात धरून आपण सर्व मग करूया. आमदार सतीश तांबे यांनी मागच्या वेळेला या पट्ट्यातील सर्व आमदारांची बैठक घेतली होती, सर्व खासदारांची बैठक घेतली होती. आणि आता तुम्ही म्हटले की विधानसभेत येथील आमदार, मग ते लांबे साहेब असू दे, खताळ साहेब असू दे किंवा कांबळे असू दे, ते यांनी तिथं विधानसभेत आवाज उठवला. मग तसं का करत नाही? इथल्या बैठका तुम्ही या सर्व आमदारांच्या, खासदारांच्या, लोकप्रतिनिधी बैठका तुम्ही घेतल्या नाही, किंवा दिल्लीमध्ये यांना सोबत घेऊन तुम्ही दिल्लीला गेले नाही, रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली नाही, किंवा याच्या अगोदर हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळेस जे MRT मंजूर झाला मग त्याला पर्याय अंडरपास पर्याय आहे का, किंवा 20-25 किलोमीटरचा बायपास पर्याय आहे का? ह्या पर्यायावर तुम्ही जर रेल्वे मंत्र्यांशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी, यंत्रणेशी बोलले का नाही, किंवा बोलणार का? ज्या सध्या तांबे प्रकार घेत आहे किंवा इतर लोकप्रतिनिधी ब्राह्मण बोलले आहे, याच्याबरोबर तुम्ही अग्रेसिव्ह भूमिका म्हणून प्रयत्न करणार का? हा खरा प्रश्न. अग्रेसिव्ह भूमिका माझी सुरुवातीपासून होती, आजही आहे, आणि त्या भूमिकेशी मी राहिलेलंच आहे. तुमच्या दिसून आता पहिले 1 मार्च 2025 ला पत्र आहे, ते आता 6 महिने होऊन भेटले नाही, 9 महिने झाले. त्याच्यामध्ये मी लिहिलेले होते, हे पत्र आहे माझं वैष्णव साहेबांना. आणि मला त्यावेळेला असं कुणीतरी मला सुचवलं होतं, सतीश तांबे कुठेतरी सुचवलं होतं. मी त्याच्यात म्हणलेलं आहे की माहिती करता सांगतो. मागच्या 2009 ते 14 मध्ये या देशामध्ये एक फोरम आम्ही तयार केला होता. त्या फोरमचं मी म्हणणार नाही, आता त्याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत की जे लॉ मिनिस्टर आहेत, ते माझ्याबरोबर होते, राज्यपाल ते माझ्याबरोबर, अनेक गोष्टी अनेक मंत्री आहेत की जे त्यावेळेला माझ्याबरोबर होते. आम्ही त्यावेळेचा जो आम्ही गट तयार केला होता गट, तो काढण्यामध्ये माझा प्रचंड मोठा पुढाकार होता, काहींचा होता, मी त्यामध्ये पार्ट होतो. या देशात अनेक विषय होते वेगवेगळ्या पद्धतीने. तर तशी स्थिती व्हावी म्हणून मी माझा प्रयत्न गेल्यापासून चालू आहे. ती मला म्हणजे ती संघटन, ती माझी मानसिकता नेहमीच अन्यायाविरुद्ध लढायचं. म्हणजे मी नोकरी देऊन तरी लढाई करत होतो, विद्यार्थी तसे सुद्धा लढाई करत होतो, कारण ते बंधन झोपलेले आहेत. मी कसं सगळं तुम्हाला मला सांगितलं आत्मचरित्र तुम्ही माझं वाचा, त्याच्यात काही नाही, पण थोडंसं आहे परत काव्य सगळं वाचा. मी तुला ऐका त्यातलं काही खऱ्या गोष्टी तुम्हाला त्यातून माझ्या वेदना करते, आणि म्हणून त्या वेदना मी जपलेला माणूस आहे. त्या वेदना घेऊन मी आज जरी मी नोकरीला होतो तरी मी माझ्या डोक्यात गरिबाची सेवा आणि वेदनांचं निराकरण करणं ही भावना मी सतत जपलेली. माझ्या आयुष्यामध्ये कधीच म्हणजे मी नोकरीला मोठा अधिकारी होतो, माझ्या डोक्यात ती हवा खासदार होतो. या विषयावर दबावट म्हणजे जे केलेलं ते चालूच आहे. आता याच्यावर फक्त कोण या भागातले जे खासदार आहेत
म्हणजे रायपूरले आहेत, मी आहे, आमच्या आता बऱ्याच वेळेला चर्चा झालेली आहे या डिबेटमध्ये. तुम्हाला माहिती करायचं दुसरा मुद्दा, परवा एक म्हणजे ज्यावेळेला अधिवेशनाच्या अगोदर पुण्याला एक मीटिंग होती सर्व खासदारांची, त्यावेळेला देखील याची सर्वांनी बोलणार हा महाराष्ट्रातले जवळ 48 शाखा त्याच्यामध्ये होते. त्यावेळेला हा मुद्दा मीच उपस्थित केला की हा कारण त्याचे दुसरी ह्याच्यामध्ये असं आहे, पुणे येऊन सोलापूर पंढरपूर माननीय संसद सदस्यकी मंडळ समितीची बैठक ही 23/2/2025 6 महिन्यापूर्वी झालेली बैठक. त्याच्यामध्ये सर्व खासदार होते. तर त्याच्यामध्ये हाच मुद्दा आहे, पुणे नाशिक रेल्वे लाईन सर्वे आणि शिर्डी श्रामपूर तो जो आहे तो शहापूर, हा 16 नंबरचा जो पॉईंट आहे तिथं सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. ते सगळं खासदारांकडून समोर झालेला आहे. आणि म्हणून हा प्रश्न जिथे जिथे संधी मिळेल, मग ते DRM रेल्वे असेल, बोर्ड असेल, मंत्री असेल, आणि आपल्याला सर्व सांगायचं की आपण हा दबाव गट आता याच्यामध्ये मी तुम्हाला गरज करतो, दबाव आपण आहेच आमची सर्व खासदार, म्हणजे इथून आपल्याला दबाव तयार करावा लागतो. साहेब प्रश्न आहे, त्याच्यात तालमीत ज्याला आपण उभं केलं त्याला आपला पाठिंबा आहे का, किंवा आपण त्या सहभागी होणार आहात? त्यात सहभागी होणारच आहे आणि पाठिंबा आहे. साहेब म्हटलं आता हा जो मार्ग आहे माझी खासदार देवीदास वेगळे साहेबांनी सांगितलं की आपण पुणतांबा आहे, आता परिस्थिती अशी आहे. तर आता कोल्हे साहेब आपण आणि वाजे साहेब असं एक शिष्टमंडळ भेटून हा कसा गैरसोयीचा आहे मार्ग आणि जुनाच मार्ग कसा योग्य आहे त्या संदर्भाने रेल्वे मंत्र्यांसाठी किंवा इथल्या आमदार असतील, सर्वच पक्षीय आमदार असतील आपल्या त्यांना घेऊन आपण एक रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहात आणि इथल्या काही बातम्यांची कात्रणं असतील, कारण की हा संगमनेर आणि आंबोली तालुक्यासाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की इथला दुग्धजन्य पदार्थ हा काही तासात बड्या शहरांमध्ये पोहोचतील. तर त्या अनुषंगाने अश्विनी वैष्णव कुमार साहेबांना हे मुद्दे तुम्हाला पटवून द्यावे लागतील, त्या संदर्भाने आपण काय अनेक वेळा हे मुद्दे पडून द्यायचा तो विषय पूर्णपणे पार झालेला आहे आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे तो प्रयोग मी निश्चितपणे या अधिवेशनात शक्य झाला तर नाही झाला तर पुढच्या अधिवेशनात किंवा मीनवाईलमध्ये जितक्या लवकर हा प्रयत्न निश्चितपणे आपण करू. भूसंपादन झाले आहे संगमनेर तालुक्यामध्ये आणि शेतकऱ्यांना पैसे मिळाले, त्यांच्या सातबाऱ्यावर रेल्वेचं नाव आले आणि इथलं रेल्वेचं कार्यालय बंद झालं आणि प्रोजेक्ट बंद झाला. मग या जमिनीचं काय, ते सरकारचे पैसे वाया गेले, इथून तुम्ही सर्वे वाया गेला, इथून सर्व काम याच्यात शेकडो हजारो कोटी रुपये वाया गेले. तर हे सरकारला तुम्ही निदर्शन काढून देणार का? काही पैसे तुम्ही वाया घालवले आणि आज दुसरा अनावश्यक प्रोजेक्ट करतात. म्हटलं पुण्याहून पुणतांबा, कारण तो कसं शिर्डी नाशिक आहे, नगर पुणे आहे, मग तुम्ही आता नवीन होणार मार्गाचं तसं काही फार हे नाही. तर कशासाठी 8 तास, तर हे सरकारला तुम्ही ठासून सांगितलं अजून सांगितलेलं आहे. अधिक अजून तुमच्याकडचा फीडबॅक घेऊन इंजिनियर आंदोलनाचं सांगू ठासून पुन्हा आम्ही एकदा सांगणारच आहोत. जे मार्ग आहे तर त्याला अंडर दुर्लक्ष करत असं वाटत नाही तुम्हाला? काय केंद्र शासन ती खासदारांना दुर्लक्ष करत असं वाटत नाही का तुम्हाला? आम्ही आमची भूमिका घेऊन सगळं आहे मांडतो, आम्हाला काहीच वाटत नाही. जनतेमध्ये काय असं माहीत आहे आणि तिथे असं आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही लढाई करतो त्यामध्ये आमची लढाई परिपूर्णतेची असते आणि तसं आहे ते राजकारणात चालू राहतं, परंतु तिथे मला लोकसभेच्या कामकाजामध्ये हा विषय काही तसा येऊ शकत नाही. अश्विन कुमार यांनी जे प्रश्न एक मिनिट ऐकून घ्या. खासदारांनी प्रश्न विचारल्यानंतर ज्या पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे होते ते दुर्लक्ष केलं, त्यांनी त्याचं ऐकलंच नाही. हे लक्षात घ्या. त्यांचं उत्तरात ऐका, त्यांचं ऐकण्याची भाषेत बघितलं त्याचं, त्यांनी त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे, व्यवस्थितपणे उत्तर दिलंच नाही. डायरेक्ट हा सांगितलं हा प्रश्न मंजूर झालेला आहे, हे काम सुरू केलं आहे, तिने जुना विषय घेतलाच नाही. म्हणजे उपस्थित प्रश्न केले त्याच्यात दुर्लक्ष केलं त्यांनी. त्याचं उत्तर देतो. पुढे प्रश्न हा प्रश्न आहे, तुम्ही कृपया जर वाचला उत्तर तुम्ही याच्यातलं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल त्याची जी स्थिती आहे. उत्तरामध्ये एक कार्यपद्धती आहे की प्रश्न ज्यावेळेला विचारला जातो त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर हे संपूर्णपणे देश पातळीवर मागवलं जातं.
ते अर्थ खातं असेल, जी केंद्र सरकारची जी डिपार्टमेंट असते, राज्य सरकारची डिपार्टमेंट असते, आणि त्या प्रश्नाचं हे संकलन केलं जातं. एका प्रश्नासाठी हजारो याच्यावर हे केलं जातं, खर्च पण केले जातात, आणि उत्तर मिळवण्यासाठी ते असून असं तसे प्रयत्न असतात. त्यामुळे हे उत्तर सरकार जे देतं ते काही सहज असं मागून देत नाही. तर हे जे उत्तर आहे याच्यामध्ये दिलेलं उत्तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिलं. फक्त त्या प्रश्नाला बघा कशी द्यायचं तो प्रशासनाचा तो विषय आहे. तो मुद्दा आम्ही घेतलाच ना की हा आज त्याला हे करावं, लांबून घ्यावं वगैरे. आता याची उत्तर तुम्हाला एक कॉपी देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. शेजारच्यांनी रेल्वे पळवली या आपत्तीचे तथ्य. शेजारच्यांनी रेल्वे पळवली असा आरोप वारंवार होतो. या आपत्तीचे तथ्य नाही, शेजारी म्हणजे सांगा शेजारी सांगा. तसं काय नाही, सांगा सांगा. ते त्यांना माहिती शिकवलं तुम्ही म्हणता तसं काय नाही. ते म्हणजे हा मिसलिडिंग आहे. मला थोडासा ते मिसलिडिंग आहे माझ्या मते. कोणावर आक्षेप घेणार आणि आरोप करणार आज पण माझं नॉलेज म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे मिसलिडिंग आहे. खरं म्हणजे मला ज्यावेळेला ऐका ना, ज्यावेळेला उत्तर महाविकास आघाडीकडून आरोप होतो नाही, ज्यावेळेला फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला नाशिकमध्ये डिक्लेरेशन केलं की हा मार्ग शिर्डीमध्ये मार्गे जाणार, त्यावेळेला मला समजलं म्हणजे ही गोष्ट 2020ची माझ्याबरोबर, आणि त्यापर्यंत त्यांच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. ती बातमी पण तुम्हाला मी मगाशी दाखवत होते, मोबाईलमध्ये आहे. त्याच्यावर मला समजलं. नंतर मी माझी लढाई सुरू केली. खरं त्यावेळेलाच ही लढाई व्हायला पाहिजे होती. ज्यावेळेला हे कुणी ज्यावेळेला डिक्लेरेशन केलं फडणवीस साहेबांनी, हे मोठं दुर्दैव आहे. त्याच्यानंतर मी लढाई केली. उद्धव साहेबांना सांगितलं त्या खासदारांना सांगा असं करा तसं करा. मी वैष्णव साहेबांना भेटलो. माझी लढाई व्यक्ती चालू होती. प्रश्न माझा असा आहे, शेजारच्यांनी रेल्वे पळवली हा आरोप महाविकास आघाडी करते. ते आरोप किती तथ्य आहे? कोणाला काय आरोप करायचे करून माझं काय त्याच्यामध्ये हे नाही. मी माझं मत असं आहे सहज आणि सरळ की त्यांना हा मागणी करून द्यायचा असं सोयीचं वाटलेलं त्यांनी केलेलं आहे. पण त्यांची सोय आपली सर्व गैरसोय आहे. आणि तुम्ही सांगितलं हा भुयारी व्हावा हे माझं म्हणणं होतं. सांगितलं मी ते वैष्णव साहेबांना की हा लांबून नाही. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.